हॅलो. भारतीय राजकीय विचारवंतामध्ये दादाभाई नौरोजी यांच्या विचारांचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. 19व्या शतकात जी प्रबोधनाची चळवळ संपूर्ण भारतामध्ये पुढे आली, त्याचे अग्रणी म्हणून राजाराम मोहन राय यांचं नाव हे महत्त्वाचं आहे. प्रबोधन चळवळीचा एक प्रवाह धार्मिक सामाजिक सुधारणांच्या चळवळीच्या रूपाने दिसतो, तर दुसरा विचार प्रवाह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या स्वराज्याच्या संदर्भातला आहे. यात प्रामुख्याने दोन विचार प्रवाह बघायला मिळतात. एक जहालमतवादी आणि दुसरा मवाळमतवादी, आपण ज्याला नेमस्त विचाराचे नेते म्हणतो, तो एक विचार आहे. या विचार प्रणालीमध्ये खऱ्या अर्थाने फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे दादाभाई नौरोजी यांचं. खरं तर दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या राजकीय विचारांना ब्रिटिशांच्या संपूर्ण राजवटीमध्ये एक वेगळं आणि विशेष असं महत्त्व आहे. दादाभाई नौरोजी यांचे जे प्रमुख विचार आहेत त्यामध्ये त्यांचा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत आहे. त्याचबरोबर दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश सरकारवर केलेली टीका, त्याचबरोबर दादाभाई नौरोजी यांची ब्रिटिश शासनावरील निष्ठा, दादाभाई नौरोजी यांचा उदारमतवाद आणि दादाभाई नौरोजी यांनी जे स्वदेशी स्वराज्य आणि नैतिक शोषण या बाबतीत जे विचार मांडले आहेत, तर ते या ठिकाणी विचारात घेण्यासारखे आहेत. दादाभाईंचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये मुंबईत झाला. तसं बघितलं तर दादाभाई हे अगदी बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव किंवा त्यांच्यावर जो काही प्रभाव पडला, तर तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा त्या काळातील राजकीय सामाजिक चळवळीचा प्रभाव होता. कारण त्यांच्या मागे जी महत्त्वाची विचाराची धुरा होती ती म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या प्रबोधनाच्या चळवळीची होती, समाज सुधारणाच्या चळवळीची होती. भारताचे आद्य प्रबोधनकार म्हणून दादाभाईंचं च्या अगोदर राजाराम मोहन राय यांना या ठिकाणी प्राधान्यक्रम दिला जातो. वर्डफुल नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्यांनी दादाभाईंच्या कार्य आणि कर्तृत्वाबद्दलचं अत्यंत महत्त्वाचं असं विश्लेषण केलेलं आहे. तो काय म्हणतो की भारतात उत्तुंग व्यक्तिमत्व, चारित्र्य संपन्नता, श्रेष्ठ क्षमता आणि असामान्य ज्ञान ही दादाभाई नौरोजी यांचे वैशिष्ट्य होते. आणि त्यामुळे दादाभाई नौरोजी यांनी अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केली होती. ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी मुंबईमध्येच या ठिकाणी केली होती. सामाजिक कार्यात भाग घेत असताना विधवा विवाहाचा प्रश्न आहे, स्त्रियांचे इतर जे काही प्रश्न आहेत, धार्मिक सामाजिक प्रश्नांकडे ते या ठिकाणी आकर्षिले गेले आणि यातून त्यांनी त्याच काळामध्ये म्हणजे 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये. आणि त्यानंतर मुंबईमध्ये दादाभाई नौरोजी यांनी सुद्धा मुलींची पहिली शाळा काढली. या कार्यापेक्षा वेगळं कार्य त्यांनी बॉम्बे असोसिएशन नावाची एक संस्था या ठिकाणी स्थापन केली. या संस्थांपैकी त्यांनी या माध्यमातून भारतीय जनतेच्या तक्रारी, भारतीय जनतेचे प्रश्न हे ब्रिटिश सरकारपुढे मांडले आणि ब्रिटिश शासन काळामध्ये भारतीयांच्या अज्ञानाचे किंवा दारिद्र्याचे जे कारण होते, तर ते शिक्षण होते, हे सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये निक्षून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे बॉम्बे असोसिएशन संस्थेच्या मार्फत जनतेच्या मागण्यांचे एक निवेदन त्या काळामध्ये त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला दिले होते. ब्रिटिश सरकार हे
शोषणकारी आहे. भारतीयांच्या लोकांच्या मनाचे किंवा त्यांचे जे काही भावना आहेत ते समजून घेणार नाही आहे, ही भावना किंवा ही भूमिका त्यांची होती. 1855 मध्ये त्यांनी कॉलेजची नोकरी सोडून एका कंपनीमध्ये भागीदार होऊन ते इंग्लंडला गेले आणि 3 वर्षे सतत त्यांनी त्या ठिकाणी परत भारतात आले. भारतात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला. महत्त्वाची घटना त्यांच्या जीवनातील म्हणजे 1876 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर भारताच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांनी एक साक्ष दिली आणि त्यांनी सांगितलं की भारतातली परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. भारतामध्ये शेतकरी, कामगार, कष्टकरी हे जे वर्ग आहेत, तर ह्या वर्गांना ब्रिटिश सरकारने न्याय दिला पाहिजे. या देशात राज्य करायचं असेल तर भारतातल्या संपूर्ण समाजाच्या विकासाचा सुद्धा मुद्दा आपण समोर आणला पाहिजे. ही भूमिका त्या काळामध्ये त्यांनी मांडली. खऱ्या अर्थाने दादाभाई 1886 ते 1906 असे सलग 3 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. दादाभाई नौरोजींच्या म्हणजे विचारामध्ये थोडासा असा संदिग्धपणा या ठिकाणी बघायला मिळतो. तो असा की ते काही वेळेला ब्रिटिश सरकारवर निष्ठा दाखवतात, तर काही वेळेला ब्रिटिश सरकारवरती टीका सुद्धा करतात. मात्र हे सगळं असून सुद्धा त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्य या महामंत्राचा उच्चार सर्वप्रथम केला आणि स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार व स्वराज्य या बाबतीतले अनेक प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी मंजूर करून घेतले. अशा या भारताच्या पितामहाचा जो मृत्यू आहे 30 जून 1917 रोजी दादाभाईंचा या ठिकाणी मृत्यू झाला. दादाभाईंच्या राजकीय विचारामध्ये जो प्रमुख विचार आहे तो म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला उदारमतवाद, लिबरलिझम. दादाभाईंनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये या उदारमतवादाचा त्यांनी विचार मांडला आणि काँग्रेसच्या अधिवेशनावरून किंवा काँग्रेसच्या विचारपीठावरून त्यांनी सातत्याने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी विचारधारा या ठिकाणी मांडायला सुरुवात केली. राजकीय उदारमतवादाचे भारतातील आद्यप्रवर्तक म्हणून दादाभाई यांच्याकडे बघितलं जातं. त्यांच्या या विचारधारेमुळे धार्मिक, सामाजिक सुधारणा परिवर्तनाच्या उद्देशाने प्रेरित झालेला उदारमतवाद आणि राजकीय अनुषंगाने पुढे आलेला उदारमतवाद ह्या दोन्ही भूमिका या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. म्हणून दादाभाईंनी हे स्पष्ट केलेलं होतं की बलप्रयोग हा राज्याचा जरी उद्देश असला तरी तो तिचा या ठिकाणी आधार होऊ शकत नाही. कारण व्यक्तीची इच्छा, सामाजिक इच्छा, सांस्कृतिक भावना या ठिकाणी दडपून कोणतंही सरकार किंवा कोणतीही शासन प्रणाली या ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित करू शकत नाही, असा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. आणि त्यामुळे स्वातंत्र्याची इच्छा ही मानवी जीवनात चैतन्य आणणारी उदात्त आकांक्षा आहे. कोणत्याही समाजामध्ये स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ज्या समाजाला स्वातंत्र्याची आवश्यकता असते तो समाज सातत्याने संघर्ष केल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही, लढा दिल्याशिवाय तो राहत नाही. आणि याचा परिपाक म्हणून भारतीय समाजव्यवस्थेमध्ये किंवा भारतातल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही क्रांतिवीरांनी आपला जीव या ठिकाणी प्राण अर्पण केला, जीवाचे बलिदान केले, त्या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण ब्रिटिश सरकारला या देशातून हाकलून लावू असा एक विचार या ठिकाणी बघायला मिळतो. आणि भारतीयांना व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे असा विचार या ठिकाणी दादाभाईंनी मांडलेला होता. कारण 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या ब्रिटिश नागरिकांबाबत जी कर्तव्य पार पाडायची जबाबदारी सरकारची आहे, तीच जबाबदारी या ठिकाणी या येतदेशीय किंवा इथल्या सुद्धा राज्यकर्त्यांची आहे, ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. म्हणून दादाभाईंनी अशी मागणी केली की इंग्लंडच्या जनतेप्रमाणे भारतीयांना सनदी सेवेमध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे. तसा ब्रिटिश सरकारचा उद्देश किंवा ब्रिटिशांचा उद्देश हा भारतातील लोकांना केवळ कारकुनी समाज बनवणे असा होता. या पलीकडे जाऊन ब्रिटिशांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भारतीयांना संधी द्यावी, त्याचबरोबर
न्याय प्रशासनामध्ये उच्च पदावरती भारतीयांच्या नेमणुका कराव्यात आणि त्यामुळे भारतीय लोकांच्या विकासाला चांगला वाव या ठिकाणी मिळू शकेल अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडली. दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश सरकारवर टीका करताना कोणत्याही प्रकारचा संकोच मनामध्ये त्या काळात आणला नाही त्यांनी. म्हणून शासन व्यक्तीवर आधारित न राहता किंवा कुठल्याही शक्तीवर आधारित न राहता ते नैतिक बळावर आधारित राहिले पाहिजे अशी भूमिका दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी मांडली आहे. म्हणजे जो प्राचीन काळामध्ये न्यायाचा जो सिद्धांत होता की बळी तो कानपिडी किंवा मोठा मासा छोट्या माशाला खातो, ही जी भूमिका किंवा ही जी भावना होती, तर या पलीकडे जाऊन जगातील औद्योगिक क्रांतीच्या नंतर म्हणजे 1917च्या नंतर जगात सगळे राष्ट्र किंवा सगळे राज्य हे व्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी पुढे आली पाहिजेत अशी भूमिका या काळामध्ये त्यांनी मांडली. आणि त्यामुळे दादाभाईंनी अशी मागणी केली की लोकप्रतिनिधींना या ठिकाणी जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजे. विशेषतः भारतातील जनतेला राजकारणामध्ये मोठा सहभाग या ठिकाणी कशा पद्धतीने घेता येईल ही सुद्धा भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. त्याचप्रमाणे कायदेमंडळात लोकप्रतिनिधींचा समावेश या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत या ठिकाणी आवश्यक ठरतो. व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे तर ते व्यक्ती स्वातंत्र्य केवळ कोणत्याही एका प्रगत समाजाची ती गरज नाही किंवा मागास समाजाची गरज नाही, तर ती संबंध मानवी समाजाची गरज आहे, मानव जातीची ती गरज आहे. आणि त्यामुळे असा त्यांनी त्या उदारमतवादामध्ये त्याचा समावेश केला. 1909 पूर्वी भारतामध्ये लोकप्रतिनिधींना कोणत्या प्रकारचे स्थान नव्हते आणि मात्र त्यामुळे दादाभाईंनी त्याचा या ठिकाणी पाठपुरावा केला आणि काँग्रेसच्या भाषणात त्यांनी विचार मांडले की कायदेमंडळ जनतेच्या प्रतिनिधींचे या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जनता ही प्रमाण मानली जाते किंवा जनतेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे हे मानलं जातं. आणि मी या गोष्टींचे महत्त्व आम्ही इंग्रजांना समजावून देण्याची गरज नाही, कारण ते स्वतः ज्या समाजात राहतात किंवा ज्या देशात राहतात तो देश लोकशाहीचा पुरस्कर्ता देश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या देशांनी इतर राज्यांवरती नववसाहतवादाच्या साम्राज्यवादाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं शोषण करू नये, लोकांच्या विचारांची स्वातंत्र्याची गळचेपी करू नये ही भावना त्या काळामध्ये दादाभाई नौरोजींची होती. आणि अशा प्रकारचं जे विचार आहेत ते या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. म्हणून त्यांनी आपल्या देशात जे तंत्र अंमलात आणलेलं आहे त्या ब्रिटिशांनी, तेच तंत्र त्यांनी भारतातही अंमलात आणावं. म्हणून ज्यांच्यावर कर बसवले जातात त्यांना करविषयक धोरण ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजेच कायदेमंडळामध्ये भारतीय लोकांना उत्तम अशा प्रकारचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका त्या काळात त्यांनी मांडली. म्हणून दादाभाईंची यातून जी वैचारिक व्यापकता किंवा परिपक्वता होती ती दिसून येते, ती अशी की शासन जबाबदार राहावे म्हणून कायदेमंडळातील प्रतिनिधींना राज्यकारभारावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नसावा अशी मागणी दादाभाईंनी या ठिकाणी केली होती. तर त्यांनी हे विचार मांडत असताना लष्करावरील खर्च या ठिकाणी कमी करावा. त्याचबरोबर भारतीय जनतेला त्यांचं जे काही उत्पन्न आहे तर ते ह्या उत्पन्नाचं परदेशात नेऊन कोणत्या प्रकारे शोषण करू नये अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. यानंतरचा जो विचार आहे किंवा यानंतरची जी टीका आहे ती टीका म्हणजे ब्रिटिश शासनावर त्यांनी टीका केली आहे. बघा, दादाभाई नौरोजी अनेक वेळेला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी टीका करतात आणि काही वेळेला ते ब्रिटिश सरकारवरती निष्ठा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतात. कारण काळ जसा बदलत गेला तशा पद्धतीने त्यांनी हे विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटिशावर टीका करण्याचा त्यांचा पहिला महत्त्वाचा मुद्दा असा होता की ब्रिटिश शासन भारतीयांचे शोषण करते. कारण भारत हा आधीच दरिद्री देश आहे आणि त्यामुळे अशा दरिद्री बनलेल्या भारतीय नागरिक आर्थिक शोषणामुळे दारिद्र्याच्या दलदलीमध्ये या ठिकाणी खोलवर उतरून बसलेला आहे. म्हणून भांडवल निर्मिती व औद्योगिकरण हे देखील या ठिकाणी परदेशात वाढत आहे. भारतातला कच्चा माल हा परदेशात
म्हणजेच विलायतीमध्ये इंग्लंडमध्ये घेऊन जाऊन त्यावर प्रक्रिया करून तो भारतात परत पक्का करून विकला जातो आणि या माध्यमातून भारतीयांच्या कुठल्याही उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळत नाही. म्हणजेच एकूणच परिणाम असा होतो की भारतीयांचं या ठिकाणी आर्थिक शोषण होतं. ही भूमिका त्या काळामध्ये त्यांनी मांडली. म्हणून भारतीय जवानाला प्रशासकीय अनुभव नसल्यामुळे प्रशासन तो सांभाळू शकत नाही, अशी एक धारणा त्या काळामध्ये ब्रिटिशांची होती. त्यामुळे ब्रिटिश सत्ता शापच ठरत आहे की काय, असा एक संशय दादाभाईंच्या मनात बऱ्याचदा येत होता. म्हणून केवळ आश्वासने देऊन उपयोग नाही, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलला पाहिजे. भारतीयांकडे बघण्याचा, भारतीय समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी बदलला पाहिजे, अशी सूचना त्यांनी या ठिकाणी केली होती. म्हणजे दादाभाई नेहमी म्हणायचे की ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वागणे हे मतलबी आणि दुटप्पीपणाचे आहे. जे इंग्लंडमध्ये ते उदारमतवादाचा पुरस्कार करतात, इंग्लंडमध्ये लोकशाही सांगतात, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता सांगतात आणि भारतात मात्र संपूर्णपणे दमनशाहीचा या ठिकाणी अवलंब करतात. हे काही योग्य नाही. आणि म्हणून जे काही मानवी मूल्य आहेत, आपण आता जी उद्धृत केलेली आहेत मानवी मूल्ये, तर ती मानवी मूल्ये भारतात त्या तत्वांचा अवलंब केला तरच ब्रिटिश सरकारवर जनतेची निष्ठा असणार आहे. अन्यथा ब्रिटिश सरकारला या देशातून ताबडतोब निघून जावं लागेल, अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. त्यापुढे ते असं म्हणतात की इंग्रज अधिकाऱ्यांच्या चैनी आणि स्वार्थीपणावर दादाभाईंनी कडाडून अशी टीका केलेली आहे. काय टीका केली त्यांनी? की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे स्वातंत्र्य समतेचा तत्वांचा वापर केला तर ब्रिटिशावरील भारतीयांची श्रद्धा या ठिकाणी वाढेल आणि ब्रिटिश शासन भारतात अधिक स्थिर पद्धतीने या ठिकाणी आणि जोमाने काम करू शकेल, असा विचार त्यांनी इथे मांडला. म्हणून त्याने असे भाकीत केले की दादाभाई हे इंग्रज धार्जिणे आहेत की काय, अशी सुद्धा अनेक काही विचारवंतांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. परंतु कोणताही विचारवंत, कोणताही तत्ववेता हा त्या त्या काळाचा परिस्थितीचा अपत्य असतो, हे सुद्धा या ठिकाणी विसरून चालणार नाही. पण दादाभाईंनी ब्रिटिश शासनावर टीका करताना म्हटले आहे की ब्रिटिशांनी लोकमताच्या आधारावर आपली सत्ता भारतामध्ये निर्माण केली नसून ती शस्त्रांच्या ताकदीच्या बळाच्या आधारावरती त्या ठिकाणी ती सत्ता त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून हे असे करणे कोणत्याही प्रगत किंवा मागास समाजाला अशोभनीय कृत्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी यापुढे अशी सूचना केली की राज्य हे शस्त्राच्या आधारावर थोडा काळ टिकत असते. राज्य हे शस्त्राच्या आधारावरती काही काळ टिकत असते, पण विश्वासाच्या आधारावर मात्र दीर्घकाळ टिकण्याचं काम करत असते. आणि तो विश्वास ब्रिटिशांनी भारतीयांचा गमावण्याला सुरुवात केलेली आहे, अशी सुद्धा एक भूमिका या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळते. 1906 मध्ये कोलकाता येथील काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी काही विचार या ठिकाणी व्यक्त केले, काही मतं मांडली. त्यातलं एक पहिलं मत असं की भारतीयांनी आपले ऐक्य आणि चिकाटी राखून ब्रिटिश साम्राज्यात अंतर्गत स्वयंशासनाचे ध्येय प्राप्त करावे. जे सेल्फ गव्हर्नमेंट आहे, तर ते सेल्फ गव्हर्नमेंटची भूमिका या ठिकाणी भारतीयांनी आपली ऐक्य आणि चिकाटी राखून ते टिकवलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. त्यामुळे लाखो भारतीयांचे दारिद्र्य, दुष्काळ आणि रोगराई यांच्यापासून मुक्तता होऊ शकेल आणि भारताला जगातील प्रगत आणि सुसंस्कृत देशापैकी एक देश असे अभिमानास्पद स्थान या ठिकाणी प्राप्त होईल, अशी भावना या ठिकाणी असे विचार त्यांनी इथे मांडले आहेत. आणि म्हणून या विधानावरून ते ब्रिटिश धार्जिणे असल्यासारखे बऱ्याचदा वाटतात लोकांना. परंतु नंतर अन्याय आणि जुलूम या कारणाने दादाभाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक बनतात आणि त्यामुळे भारतीयांना ते एकात्मतेचे आव्हान करतात, राष्ट्रीय एकात्मतेचे आव्हान करतात. दादाभाईंनी 1904 ते 1905 नंतर साम्राज्याअंतर्गत स्वयंशासनाची मागणी करू लागले. म्हणून पट्टाभी सीतारामय्या यांनी त्यांच्याबद्दल असं एक विधान या ठिकाणी दिलेलं आहे. ते असं की दादाभाईंनी स्वराज्य प्राप्तीचे निश्चित उद्दिष्टे काँग्रेस संघटनेला या ठिकाणी प्राप्त करून दिले. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, पण ते कशा पद्धतीने द्यायचं, कोणते मार्ग या ठिकाणी पुढे आले पाहिजेत, याही मार्गाचा उलगडा या ठिकाणी दादाभाईंनी इथे केलेला आहे. म्हणून दादाभाईंनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाचा निषेध केला. जे
साम्राज्य विस्ताराचं धोरण आहे आणि या विस्ताराच्या धोरणाच्या माध्यमातून जे त्यांची त्यांची जी काही समाजावरची पकड आहे, राजकारणावरची पकड आहे, याचाही त्यांनी या ठिकाणी कडाडून विरोध केला आणि म्हणून त्यांचे म्हणणे असे होते, की साम्राज्यवादातून प्रशासनात अनेक दोष निर्माण होतात. कारण साम्राज्यवादाचा मूळ हेतू काय आहे? आपलं साम्राज्य वसाहतवादाच्या माध्यमातून, वसाहतीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जगावर लादणे आणि त्यामुळे या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाचा त्यांनी इथे निषेध केलेला आहे. त्यांचे म्हणणे असे होते, की साम्राज्यवादातून प्रशासनात अनेक प्रकारचे दोष या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून त्यातून काय होतं, की आर्थिक हानी निर्माण होते. त्या आर्थिक हानीच्या माध्यमातून देश अधिकच दारिद्र्यात खितपत पडतो. म्हणून त्यांची अशी खात्री झाली होती, की ब्रिटिश सरकारला भारतातील राष्ट्रवादी लोकांच्या राजकीय आशा आकांक्षा समजल्या नाहीत. भारतामध्ये जे काही ब्रिटिश सरकार या ठिकाणी स्थापन झालं, तर या ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारच्या त्या भारतीय लोकांच्या राजकीय आशा आकांक्षांची जाणीव झाली नाही. त्यांच्या आशा आकांक्षा त्यांना या ठिकाणी कळाल्या नाहीत. म्हणून त्यांनी इंग्रजांना प्रश्न केला, की ब्रिटिश साम्राज्याच्या इतर भागांचा विकास होत असताना भारताचे हे विशाल साम्राज्य जे आहे, तर ते मागासलेले का राहिले? कारण ब्रिटिशांचा हेतू काय होता, की जगातल्या संपूर्ण जे मागास देश आहेत किंवा जे वसाहतवादाच्या विळख्यात अडकलेले देश आहेत, यांचा ब्रिटिश अंमलाखाली विकास साध्य करणे असा होता. मात्र जगामध्ये इतर देशांमध्ये विकास होत असताना भारत मात्र मागास राहिला. कारण या ठिकाणी ब्रिटिशांची जी नीती होती, तर ती नीती आर्थिक शोषणाची नीती होती. म्हणजे भारतात कुठल्याही प्रकारचं भांडवल, भारतात कुठल्याही प्रकारचं औद्योगिकरण, भारतात कोणत्याही प्रकारचा पैसा किंवा संपत्ती या ठिकाणी न ठेवता ती संपत्ती, ते भांडवल संपूर्णतः इंग्लंडमध्ये घेऊन जाणे, राणीच्या पदरी नेऊन टाकणे, अशी भूमिका त्यांची होती. म्हणून भारत हा मागास राहिला, भारत हा दरिद्री राहिला, अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी इथे मांडलेली आहे. म्हणून ब्रिटिशांतर्गत राहूनच भारत हा एक सभ्य देश बनू शकेल, त्याकरता ब्रिटिश साम्राज्याला वारंवार दैवी शासन या ठिकाणी त्यांनी संबोधलेले होते. म्हणजे परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या कुटील नीतीमुळे त्यांचा भ्रमनिरास या ठिकाणी झाला होता. म्हणजे ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक, कोणत्याही प्रकारचा सामाजिक, कोणत्या प्रकारचा औद्योगिक विकास भारतात झालेला नव्हता. किंबहुना भारतात पारंपरिक व्यवसायाला किंवा जे धर्माधिष्ठित शिक्षण होतं, हेच केवळ चाललेलं होतं. मात्र ब्रिटिशांनी ख्रिश्चन मशिनरींच्या माध्यमातून भारतामध्ये शिक्षणाची गंगा किंवा शिक्षणाचा प्रवाह सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी निर्माण करून दिला आणि त्यामुळे दादाभाई नौरोजी एका ठिकाणी म्हणतात, की ब्रिटिश शासन हे दैवी आहे, ती देवाने दिलेली एक देणगी आहे, देवाने भारतात पाठवलेले ते प्रेषित आहेत, अशी भूमिका ते या ठिकाणी मांडतात. या ठिकाणी जरी ब्रिटिशांच्या वरती किंवा ब्रिटिश शासनावरती त्यांनी टीका केली असली, तरी ब्रिटिश सरकारवर दादाबाईंची किती निष्ठा होती, हे सुद्धा या ठिकाणी बघणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. तर इंग्रजांच्या राज्यकारभारातील अनेक गोष्टीवर दादाभाईंनी या ठिकाणी टीका केली. तसं आर्थिक सुधारणांची सतत मागणी या ठिकाणी केली. दादाभाई नौरोजी यांनी तरी ब्रिटिश शासनावरील निष्ठा या ठिकाणी कायम होती. याची काही कारणं या ठिकाणी आपण बघूया, की जहाल नेते संपूर्ण स्वराज्य हे अंतिम उद्दिष्ट मानत होते. जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, ज्याला आपण लालबाल पाल या 3 नावाने ओळखतो. त्यांची संपूर्ण स्वराज्याची मागणी होती आणि त्या मार्गातील पहिला टप्पा म्हणून वसाहतीच्या स्वराज्याची मागणी किंवा शासनाची मागणी या ठिकाणी होती. आणि त्यामुळे दादाभाईंनी मात्र स्वयंशासनाचे उद्दिष्ट या ठिकाणी प्राप्त झाले तरी ब्रिटिशांशी आपला असलेला संबंध टिकवून ठेवण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, दादाभाई नौरोजींनी. आणि म्हणून ते असं म्हणतात, की भारताची राजकीय प्रगती आणि विकास घडवून आणण्यासाठी हे संबंध उपयुक्त आहेत. कारण भारत हा
ब्रिटिशांच्या किंवा भारतावर अनेक लोकांनी या ठिकाणी आक्रमणं केली. अनेक लोकांनी राजवटी या ठिकाणी भारतामध्ये आल्या आणि त्या प्रत्येक राजवटींनी भारताचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा प्रकारचं शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे थोडासा फरक बघायला मिळतो आपल्याला, की भारतामध्ये केवळ सांस्कृतिक आणि आर्थिक अशा प्रकारच्या शोषणामध्ये ब्रिटिश हे अग्रेसर या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि म्हणून दादाबाईंचं म्हणणं असं होतं, की भारतामध्ये जर ब्रिटिश अधिक काळ या ठिकाणी राहिले तर त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होऊ शकेल अशी त्यांची या ठिकाणी धारणा होती. आणि त्यामुळे ब्रिटिश राजवटीमुळे भारतात अनेक सुधारणा किंवा कायदे या ठिकाणी होत आहेत असे त्यांचे या ठिकाणी मत होते. आणि त्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची ब्रिटिश शासनाची एकनिष्ठता या ठिकाणी कायम टिकून राहिलेली आहे. तर ब्रिटिश निष्ठेचे कारण शोधले असता त्यांना असे वाटते, की ब्रिटिश समाज हा प्रगत समाज आहे आणि ब्रिटिश राजवटीमुळे एका प्रगत अशा संस्कृतीशी आपला संबंध जोडलेला आहे. म्हणजे भारतीय समाज हा पारंपरिक जीवन प्रणाली स्वीकारलेला देश होता. किंबहुना सातासमुद्र पार करून जाणे हे भारतीय समाजातील लोक त्या काळामध्ये पाप मानले जायचे. त्याच कालखंडामध्ये ब्रिटिशांनी आपली वसाहत, ब्रिटिशांनी आपली सत्ता, साम्राज्यवादी या ठिकाणी स्थापन केलेला होता आणि त्यामुळे त्यांनी ब्रिटिश समाज हा प्रगत असल्याचे संकेत या ठिकाणी दिले आणि म्हणून ब्रिटिशांनी भारतात पाश्चात्य शिक्षण पद्धती या ठिकाणी आणलेली आहे. जे वैद्यकशास्त्रातली प्रगती असेल, न्यायशास्त्रातली प्रगती असेल किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली प्रगती असेल, हे केवळ पाश्चात्य शिक्षण प्रणालीमुळे या ठिकाणी शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे भारतामध्ये जे काही कायदे होते ते बहुतांशी कायदे हे धर्माधिष्ठित कायदे होते. जसं भारतामध्ये मनुस्मृतीचा कायदा होता किंवा जे काही धर्मग्रंथ असतील त्या धर्मग्रंथांचे कायदे भारतामध्ये होते. मात्र भारतात कायद्याचे शासन किंवा लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतो, कायदा आणि सुव्यवस्था, ही केवळ ब्रिटिशांनी भारताला दिलेली देणगी आहे अशी एक धारणा या ठिकाणी दादाबाईंची आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे जे आधुनिक प्रशासन आहे, मॉडर्न ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, तर ते आधुनिक प्रशासन आले आणि या आधुनिक युगाकडे त्यांनी वाटचाल केली आणि म्हणून यापुढे देखील भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती व्हावी याकरता इंग्लंडसारख्या प्रगत देशाशी आपले संबंध फायदेशीर ठरतील असा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्यामुळे उदारमतवादी आणि नेमस्त नेत्यांप्रमाणे दादाबाईंचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर या ठिकाणी विश्वास होता. कारण जे ज्युरी किंवा बार काउन्सिल जी होती ती प्रामुख्याने इंग्लंडमधूनच ती भारतामध्ये या ठिकाणी आलेली होती आणि त्या कारणामुळे इंग्रजांचा लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता या तत्वावर नक्कीच विश्वास होता. आणि म्हणून भारतीयांनी सातत्याने आणि एकोप्याने प्रयत्न केले तर इंग्रजांकडून भारतीयांना या ठिकाणी न्याय मिळेलच यात केतकिंचितही शंका मला वाटत नाही असा विचार किंवा असा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवला. त्यामुळे ब्रिटिशांशी आलेल्या संबंधातून भारतात व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्याची समानता, त्याचबरोबर जे न्याय आहे ही मूल्ये समाजात रुजवता येतील अशी त्यांना या ठिकाणी खात्री वाटत होती आणि या खात्रीमुळेच खऱ्या अर्थाने त्यांनी ब्रिटिश शासनाला प्रखर विरोधाची भूमिका घेतलेली दिसत नाही. कारण सरकार कोणतेही आले जगाच्या पातळीवर तर ते सरकार आपला साम्राज्यवादी धोरणाचा जो अजेंडा आहे तर तो पुढे घेऊन येऊन परत भारतीयांचं शोषण करतील. कारण भारताच्या शोषणाचा जो इतिहास आहे, जी परंपरा आहे, मागील 700 वर्षांची परंपरा भारतामध्ये जे काही भारतामध्ये परकीय आले, इंग्रज आहेत, डच आहेत, पोर्तुगीज आहेत, मुघल आहेत, फ्रेंच आहेत, या सगळ्या लोकांनी भारतामध्ये आर्थिक शोषणाचीच या ठिकाणी जी परंपरा होती ती चालू ठेवली आणि मग याही नंतर येणारे जे काही सरकार असेल ते सुद्धा अशाच पद्धतीचं काम इथे करतील अशी एक भूमिका त्यांनी मांडली. मात्र या तुलनेमध्ये ब्रिटिश हे कायद्याचा विचार मांडणारे, न्यायाचा विचार मांडणारे आहेत अशी भूमिका दादाभाईंची होती आणि म्हणून ब्रिटिशांशी आलेल्या या संबंधातूनच खऱ्या अर्थाने जे व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि कायद्याची समानता आहे ती या ठिकाणी समाजामध्ये रुजविली जाऊ शकेल
अशी खात्री त्यांना होती. त्यांनी काही गोष्टींवरती या ठिकाणी विचार मांडला. भारतीय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जे अधपतन भारताचं या ठिकाणी होत आलेलं आहे, तर ते अधपतन होण्याला केवळ ब्रिटिश जबाबदार आहेत, या मतावर ते ठाम राहत नाहीत. मात्र हे सगळं संपुष्टात आणायचं असेल, तर इंग्रजी राजवटीचा उदय हा आपल्यासाठी एक पर्वणीच आहे किंवा इंग्रजी राजवट ही आपल्याला योग्य अशा प्रकारची भूमिका मांडू शकते किंवा ते पुढे घेऊन जाऊ शकते, अशी एक भावना त्यांनी या ठिकाणी मांडली. म्हणून ब्रिटिशांचे कायद्याचे राज्य, आधुनिक प्रशासन, पाश्चात्य शिक्षण आणि काही प्रमाणात उदारमतवाद त्या ठिकाणी त्यांनी इथं आणला. या वातावरणात भारतीयांची प्रगती घडवून आणणे शक्य होईल असे दादाबाईंना वाटणे स्वाभाविक होते आणि त्यामुळे ब्रिटिशावरील दादाबाईंची निष्ठा फारशी या ठिकाणी ढळलेली नव्हती आणि त्यामुळे दादाबाईंचा विश्वास होता की ब्रिटिश राज्यकर्ते भारताला स्वराज्य देण्याच्या दृष्टीने काहीतरी हालचाल करतील. पण त्यांच्या लक्षात आले होते की भारतातील ब्रिटिश प्रशासनाची आधारभूत तत्वे आणि सिद्धांत हे चुकीचे आहेत. कारण जो सिद्धांत आहे ब्रिटिशांचा, लोकशाहीचा सिद्धांत आहे, जगावरती लोकशाहीचा विचार लादण्याचा किंवा लोकशाहीची धुरा निर्माण करण्याचा, तर तो सिद्धांत आणि व्यवहारामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि म्हणून त्या सिद्धांताच्या विरुद्ध या ठिकाणी ब्रिटिश सरकार या ठिकाणी वागत आहे, याची चुणचुण त्या काळामध्ये दादाभाईंना मोठ्या प्रमाणामध्ये येत होती. पण यावरून त्यांची ब्रिटिश शासनावर निष्ठा ही अंध स्वरूपाची नव्हती, असं या ठिकाणी आपल्याला इथं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि म्हणून त्यांची दादाभाईंविषयी आचार्य जावडेकरांनी एक विधान केलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, की दादाभाईंनी काँग्रेसला स्वराज्याचा मंत्र दिला. दादाभाई नौरोजींनी त्या काळामध्ये जी काही काँग्रेस होती, 1885 ला स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेमध्ये 3दा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषलेले दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलचं विधान आचार्य जावडेकरांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जुन्या आणि नव्या विचारांच्या लोकांचे सहकार्य मिळवून स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य संबंधी प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी इथे मंजूर करून घेतले. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसच्या